आज आपण बनवणार आहोत कूर्ग स्पेशल एक आयकॉनिक अशी डिश आहे कडमबुट्टू। माझ्या मॅचिंग आहे। आज आपण बनवत आहोत इडलिंबू राईस। कसा करायचा चला बघूयात। ही कूर्ग स्पेशल रेसिपी आहे। तुमच्याकडे जर कालचा भात शिल्लक असेल तर ही मस्ट आहे रेसिपी आहे। सीझन सुरू झाला इडलिंबूचा, लवकरात लवकर ट्राय करा। त्याच्या आधी कशी करायची चला बघूयात। आहे इडलिंबू, आता ह्याला आपण कापायचं आहे आणि चांगली धार धार, वाव, हे बघा असा ज्युसी असतो हा आणि ह्याच्यापासून आपल्याला राईस बनवायचा आहे। वाव, काय अगदी संत्र, लिंबू, मोसंबी, वाव, असं सगळं मिक्स फ्रूटचा, मिक्स सायट्रिक फ्रूटचा स्मेल आहे, ॲरोमा आहे, खूपच छान आहे। त्यामुळे राईस एकदम भारी होणार। कसा करायचा दाखवते या। तेल गरम करायला ठेवलेलं आहे। मस्तपैकी कढीपत्ता, मोहरी की हिंग, हे बारीक चिरलेला एक मोठा कांदा, आणि हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत बारीक चिरून, आणि हे छान असं परतून घ्यायचं। यात थोडेसे मटार, ही माझी चॉईस आहे, मला आवडतं मटार, तो राईस खूप सुंदर दिसतो म्हणून मी ह्याच्यात थोडंसं मटार घातलंय। हे छान आता परतून होऊ दे। एका कढईत थोडंसं तेल घालून हे भाजलेले शेंगदाणेच आहेत ते थोडेसे छान खरपूस असं परतून घेऊयात साईडला। छान कुरकुरीत होऊ देत। हे छान असे भाजले की तेलातनं काढून घेऊ। कांदा खूप जास्त लालसर करायचा नाही आहे आपल्याला। हा कांदा छान असा ट्रान्सपरंट झाला की यात हळद, चवीपुरता मीठ, आणि हे छान थोडंसं ह्याच्यात परतून घेऊ। आता शिजवलेला भात, तो तुमचा कालचा असेल तरी चालेल किंवा ताजा केलेला असेल तरी चालेल, छान असा फळफळीत असू दे। मस्त ज्युसी असा इडलिंबू पिळायचा आहे। बिया काढलेल्या आहेत मी, एखादी पीप पडली तर ती काढायची। आणि आता ह्याला वरून हे शेंगदाणे, आणि आता हे मिक्स करू। इतका छान असा त्याचा सुगंध आहे की काय सांगू मी इडलिंबूचा। ओ माय गॉड, ऑसम फ्लेवर। इथं बघा कलर पण काय छान आला आपल्या या भाताला। हा असा इडलिंबू राईस रेडी आहे। तुम्हाला किती आंबट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये आंबटपणा कमी जास्त करू शकता। आता मी जो घातलाय तो माझ्यासाठी बस आहे, पण तुम्हाला जास्त आंबट आवडत असेल तर अजून थोडासा पिळला तरी चालेल। ज्यांना साखर आवडते अशा काही पदार्थात तर त्यांनी थोडीशी साखर घातली तरी चालेल। मला साखर आवडत नाही ह्याच्यामध्ये, हे असं स्पायसी खायला छान लागतं। आणि त्याच्यामध्ये आता भरपूर सारी कोथिंबीर आणि ओलं खोबरं। ओलं खोबरं ऑप्शनल आहे, साऊथची रेसिपी आहे त्यामुळे खोबऱ्याशिवाय अपुरी आहे। पण तुम्हाला जर खोबरं आवडत नसेल किंवा एखाद दिवस नसेल किसलेलं तर नाही घातलं तरी चालेल। आणि हा बघा राईस, खोबरं, थोडीशी कोथिंबीर,
आणि हा आपला इडलिंबू. गरमागरम ह्याच्यावर सुद्धा हा असा मस्त लिंबू पिळल्यानंतर हा जर राईस खाल्ला, हेवन आहे हेवन. ऑसम. आणि खोबरं घालाचं मस्त लागतंय. ही रेसिपी मस्ट ट्राय रेसिपी आहे, नक्की करून बघा. आवडणार याची मला गॅरंटी. आवडलं तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि आता मी हा भात खाणार आहे, मला डिस्टर्ब करू नका. थँक्यू. बाय बाय.